प्रीमियममध्ये जो तुम्ही आता प्रीमियम पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे. कॅपकडे ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तुमचं जे ते फोटो इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर इथे रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून 2 बटन अशा झूम करायचा आहे. जेवढी म्हणजे स्क्रीनची साईज आहे तेवढी. ठीक आहे. इथून अशा झूम केल्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचं, ते ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. फोटोच्या पहिल्या एनजी ठेवून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीटमॉडी दिला आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीटमॉडी ते ॲड केल्यानंतर त्याच बीटमॉडीवरती क्लिक करायचं. अशा खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं आहे की ते ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आता जो आपण फोटो ॲड केला त्या फोटोवरती क्लिक करू. ह्या ज्या फोटोची लेंथ आहे जेवढं हे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं, पहिल्या एनजी द्यायचं आहे आणि हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आणि ह्या व्हिडिओमधल्या ज्या बीट बदलत आहे तिथून हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट व्हायची ते कुठे चेंज होते, थोडं आल्यानंतर इथून बीट चेंज होते. ठीक आहे. इथे चेंज होते. त्याच फोटोवरती क्लिक करून पहिलं ऑप्शन स्प्लिट आहे त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्याची पुढची बीट बघायची, इथे चेंज होते. ठीक आहे. त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्पर्यंत तुम्हाला कट करून यायचा. कट केल्यानंतर हा जो बीट आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आणि आपण जे PNG दिले इथून सिम्पली सिलेक्ट करायचं आहे. आता मी काय करतो, इथून सर्व फोटो बीट नॉस इथून स्प्लिट करून घेतो. तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो बीट नॉस इथून ॲड करून घेतले, म्हणजे स्प्लिट करून घेतले. त्याच्यानंतर सिम्पली हे जे आपलं पहिलं ट्रान्झिशन आहे ना, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आणि प्रोच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल लुमिन फ्लॅशचा, इथून स्लाइड करायचा आहे. खालची जी लेंथ असेल संपूर्ण कमी करून इथून अप्लाय ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे ना सिम्पली त्यावरती क्लिक करा. दुसरा फोटो येते त्यावरती क्लिक करायचे आणि ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली येते 3 नंबर त्यावरती क्लिक करून इनच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल रॉकवर रेटिकलचं, इथून स्लाइड करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच ड्रॉप डाऊनचा जो फेड आहे इथून स्लाइड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला इनमधलाच सिविंग बॉटमचा जो फेड आहे इथून स्लाइड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच ट्रिपल विपचा जो फेड आहे इथून स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली कॉम्बोमधला डायनामिक सेक 2चा जो फेड आहे इथून स्लाइड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला डायनामिक सेक 2चा जो फेड आहे इथून स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्या इनमधला सुमुकचा जो फेड आहे इथून स्लाइड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच रोटेशन ओपनिंग हा जो फेड आहे इथून स्लाइड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली इनमधलाच लुमिन फ्लॅशचा जो फेड आहे इथून स्लाइड करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधलाच रॉक होरिझॉन्टल हा जो फेड आहे इथून स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पहिल्या एनजूट यायचं आहे. पहिल्या एनजूट आल्यानंतर इथे इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. फीडबॅकवरती क्लिक करून इथं तुम्हाला ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली क्रोमॅटिक करायचे. तुम्हाला सिम्पली ॲडजस्ट ऑप्शन त्यावरती स्पीड आहे तुम्हाला सिम्पली 20 ठेवायचं, इंटेन्सिटी 50 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली पुन्हा पहिल्या एनजी द्यायचं आहे. आता तुम्हाला इथे फीडबॅकवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली डायमंड झूमचा शिवाय सिलेक्ट बरोबर चिन्हावरती क्लिक करा. ह्याच्या इफेक्टची लेंथ हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं. डुप्लिकेट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे. जे डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला लेन्सच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल कॅमेरा बीट क्लिक करायचं आहे. ठीक आहे. सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला सिम्पली स्पीड आहे तिथे सिम्पली येते ना आपल्याला वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली
हा जो आपला आहे ना 4 सेकंदाच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचे, जे तो मग स्प्लिट केला तिथे येतेल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट वरती क्लिक करूया. तुम्हाला सिम्पली नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल 3 बार्स इथून स्लाईड करायचा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हे जे आपलं आहे ना 4 सेकंदाच्या पुढचा फोटो आहे त्याला तेवढीच लेंथ ठेवायची, जेवढी फोटोची आहे लेंथ तेवढी ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपला हा जो आहे ना आपला 8 सेकंदाच्या पुढचा फोटो आहे, म्हणजे 9 सेकंद तिथले जे दोन्ही फोटो आहेत त्या दोन्ही फोटोच्या इथलं जो पहिला फोटो असेल त्याच्या जो तो मला स्प्लिट केला तिथे यायचा आहे. आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू तर मला सिम्पली स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट होऊन जाईल झूम स्प्लिट इथून स्लाईड करायचा. आणि हा जो इफेक्टची लेंथ असेल 9 सेकंद आहे तिथले जे दोन्ही फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आहे ते तुम्हाला सिम्पली 30 ठेवायची बरोबर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरतीचा एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, तुमचा व्हिडिओ इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.